श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वांना. तुम्हा सर्वांचं आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनेलवर सहर्ष स्वागत आहे. आज आपण खूप महत्त्वाचे व्हिडिओ पाहणार आहोत, तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. उद्या आहे नागपंचमी. तर नागपंचमी हा सण का साजरा केला जातो ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. यंदा पहिला श्रावणी सोमवार, नागपंचमी एकत्रच. आधी शिवपूजा की नागपंचमी पूजा, उपवास कधी सोडावा, पूजेचा शुभ मुहूर्त काय, धार्मिक महत्त्व काय, ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. श्रावणी सोमवार आणि नागपंचमीला पूजा कधी आणि कोणत्या वेळेत करावी, तसेच या दिवशी उपवास कधी सोडावा, याचे धार्मिक महत्त्व काय जाणून घ्या. वैदिक पंचांगानुसार आज 13 ऑगस्ट 2026 पासूनच पवित्र श्रावण महिना सुरू झाला आहे. हा महिना तसा विविध सण व्रत वैकल्याचा मानला जातो. यंदा या महिन्याच्या पहिल्याच सोमवारी अद्भुत योगायोग जुलून येतोय, तो म्हणजे नागपंचमीचा. 17 ऑगस्टचा दिवस यंदा शिवभक्तांसाठी मोठी पर्वणी असणार आहे. दोन्ही सण एकत्र आल्याने अनेकांच्या मनात विविध प्रश्न निर्माण झाले आहेत. ते म्हणजे श्रावणी सोमवार आणि नागपंचमीला पूजा कधी आणि कोणत्या वेळेत करावी, आधी शिवपूजा करावी की नागपंचमी पूजा, तसेच या दिवशी उपवास कधी सोडावा, याचे धार्मिक महत्त्व काय जाणून घ्या. यंदा पहिलाच श्रावणी सोमवार, नागपंचमीचा अद्भुत योगायोग. महाराष्ट्रातील पंचांगानुसार 2026मध्ये श्रावण महिना 13 ऑगस्टपासूनच सुरू होतो. यासोबतच पहिला श्रावणी सोमवार 17 ऑगस्ट 2026 रोजी आहे. म्हणजेच विशेष म्हणजे याच दिवशी नागपंचमी आहे. मराठी पंचांगात 17 ऑगस्टला श्रावण शुक्ल पंचमीला श्रावणी सोमवार, शिवपूजन आणि नागपंचमी अशी नोंद आहे. नागपंचमी तिथी आणि पूजा मुहूर्त. पंचांगानुसार यावर्षी श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाची पंचमी तिथी 16 ऑगस्ट रोजी सायंकाळी 4:52 वाजता सुरू होईल. ही तिथी 17 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5:01 वाजेपर्यंत राहील. उदय तिथीनुसार यावर्षी नागपंचमीचा सण 17 ऑगस्ट रोजी साजरा केला जाईल. पंचांगानुसार नागपंचमी पूजा मुहूर्त हा सकाळी 5:51 ते 8:29 पर्यंत हा काळ शुभ कालावधी दिला आहे. या दिवशी सूर्योदय सकाळी 6:20 वाजता असून पंचमी तिथी सायंकाळी 5:01 वाजेपर्यंत आहे. श्रावणी सोमवार आणि नागपंचमी एकाच दिवशी पूजेचा क्रम काय असेल? पंचांगानुसार 17 ऑगस्ट 2026 रोजी श्रावणी सोमवार आणि नागपंचमी एकाच दिवशी असल्याने पूजेचा क्रम असा ठेवू शकता. प्रथम भगवान शिवांची पूजा. स्नान करून शिवलिंगाला जलाभिषेक करा, बेलपत्र अर्पण करा आणि ओम नमः शिवायचा जप करा. त्यानंतर नागदेवतेची पूजा. नागपंचमीच्या मुहूर्तात नागदेवतेला नमस्कार करून पूजा, नैवेद्य आणि आरती करा. यामागे धार्मिकदृष्ट्या सुंदर समन्वय आहे. नाग हे भगवान शिवांच्या गळ्यात विराजमान असल्यामुळे शिवपूजेनंतर नागदेवतेची पूजा करण्याची परंपरा अनेक ठिकाणी आढळते. मात्र घरची कुलपरंपरा किंवा स्थानिक प्रथा वेगळी असेल तर तीच प्राधान्याने पाळावी. नागपंचमीची पूजा सकाळच्या शुभ मुहूर्तात पूर्ण करणे महत्त्वाचे आहे. पूजा करण्याची उत्तम पद्धत. सकाळी स्नान करून प्रथम भगवान शिवांचा अभिषेक आणि पूजा करावी. श्रावणी सोमवारची शिवामोठ तांदूळ अर्पण करावी. त्यानंतर नागदेवतेची पूजा करावी. त्यानंतर सोमवारचे व्रत. आपल्या घरच्या परंपरेनुसार संध्याकाळच्या शिवपूजा आरतीनंतर सोडता येईल. उपवास सोडण्याची वेळ. धार्मिक मान्यतेनुसार श्रावणी सोमवारचा उपवास संध्याकाळी शिवपूजा व आरती झाल्यानंतर उपवास सोडणे योग्य. नागपंचमीची पंचमी तिथी सायंकाळी सुमारे 5:01 वाजता संपते, त्यामुळे तिथी संपताच उपवास सोडणे बंधनकारक नाही. उपवास सोडताना फलाहार किंवा घरच्या व्रत परंपरेनुसार सात्विक आहार घ्यावा. म्हणजे सकाळी नागपंचमीची पूजा करून उपवास सुरू ठेवायचा आणि संध्याकाळी शिवपूजा आरतीनंतर पारणा करायचा. नागपंचमीचे धार्मिक महत्त्व. हिंदू धर्मात नागपंचमीचा सण खूप विशेष मानला जातो. हा सण सर्पदेवाला समर्पित आहे. हिंदू धर्मात नागदेवाला दैवी स्थान आहे. भगवान शिवांच्या गळ्यातील नाग, भगवान विष्णूंचा शेषनाग आणि श्रीकृष्णाने कालिया नागाचा पराभव केल्याच्या कथा नागाचे महत्त्व अधोरेखित करतात. त्यामुळे नागपंचमीच्या दिवशी नागपूजा करणे शुभ मानले जाते.
धर्मग्रंथामध्येही नागपंचमीला सर्पदेवाची पूजा करण्याचा उल्लेख आहे. म्हणूनच नागपंचमीला सर्पांची विधिपूर्वक पूजा केली जाते आणि कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी कामना केल्या जातात. श्रावणी सोमवारचे धार्मिक महत्त्व. हिंदू धर्मात श्रावण महिना भगवान शिवांना समर्पित मानला जातो. त्यामुळे श्रावणातील सोमवारला विशेष धार्मिक महत्त्व आहे. या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा, अभिषेक, बेलपत्र अर्पण आणि उपवास करण्याची परंपरा आहे. श्रावणी सोमवारचे व्रत केल्याने भगवान शिवाची कृपा मिळते, मनोकामना पूर्ण होतात आणि जीवनातील अडचणी दूर होतात, अशी धार्मिक श्रद्धा आहे. अविवाहित मुली चांगला जीवनसाथी मिळावा यासाठी, तर विवाहित महिला पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी हे व्रत करतात, अशी परंपरा आहे. श्रावण सोमवार आणि नागपंचमीला महिलांनी केस धुवावेत की नाही? 1. श्रावण सोमवार आणि नागपंचमीच्या दिवशी महिलांनी केस धुवावेत की नाही? शास्त्रानुसार कोणताही उपवासाच्या दिवशी महिलांनी केस धुणे वर्ज्य मानले जाते. उपवासाच्या दिवशी केस धुतल्यास त्या उपवासाचे पूर्ण फळ मिळत नाही, असे शास्त्र सांगते. त्यामुळे केस धुवायचे असल्यास उपवासाच्या 1 दिवस आधी म्हणजे रविवारी तुम्ही केस धुवून घ्यावेत. पण जर काही कारणांमुळे केस धुवावेच लागले तर पाण्यात थोडे गंगाजल टाकून मगच केस धुवायचे आहेत. ही अत्यंत महत्त्वाची माहिती आजच तुमच्या घरातील सर्व महिलांना आणि ग्रुपवर नक्की शेअर करा. आणि सर्वांना नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा. नागपंचमीला स्वयंपाकघरात तवा का वापरत नाहीत? 100% लोकांना माहीत नसलेले हे सत्य आता पाहूया. 1. नागपंचमीला गॅसवर तवा ठेवून पोळ्या किंवा भाकरी भाजण्यास शास्त्रात सक्त मनाई असते. कारण यामागचे सर्वात मोठे कारण म्हणजे गॅसवर तापलेला तवा साक्षात नागदेवतेच्या फण्याला चटके देतो, अशी जुनी मान्यता किंवा परंपरा आहे. नागदेवतेला कोणतीही वेदना किंवा त्रास होऊ नये म्हणून या दिवशी काहीही भाजले जात नाही. तसेच म्हणूनच या दिवशी फक्त वाफेवर उकडलेले पदार्थ, दिंड, पातोळ्या खाण्याची अत्यंत सुंदर परंपरा आपल्या पूर्वजांनी बनवली आहे. तर काही ठिकाणी पूर्वजांच्या प्रथेनुसार कढईत तळलेल्या पुऱ्या आणि रस्सा भाजीचा नैवेद्य देखील दाखवला जातो. परंपरा कोणतेही असो, नागदेवतेची पूजा महत्त्वाची. म्हणून या दिवशी नागदेवतेला कोणताही त्रास होऊ नये याची काळजी घेतली पाहिजे. नागपंचमीच्या दिवशी काय करावे आता आपण पाहूया. 1. नागपंचमीच्या दिवशीही उपवास केला जातो आणि असे केल्याने सर्पदंश टाळता येतो असे सांगितले जाते. 2. नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची पूजा करताना त्याला दूध, मिठाई आणि फुले अर्पण करावीत. 3. ज्या व्यक्तीच्या कुंडलीत राहू केतू भारे आहेत त्यांनी नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची पूजा नक्की करावी. 4. लक्षात ठेवा की नागदेवतेला कधीही पितळेच्या भांडेतून दूध अर्पण करू नये. यासाठी तांब्याचे भांडे वापरावे. चांदीपासून बनवलेल्या नागिनींची जोडी बनवा, यांची पूजा करा आणि त्यानंतर पाण्यात सोडून द्या. नागपंचमीच्या दिवशी गारुडी दिसल्यास त्या गारुडीला पैसे देऊन नागाला जंगलात सोडून द्या. हा उपाय केल्यास कालसर्प दोषातून मुक्ती मिळते. नागपंचमीच्या दिवशी अशा एका शिवमंदिरात जेथे शिवजींच्या लिंगावर नाग नाही अशा मंदिरात नागाची प्रतिष्ठापना नक्की करा. यामुळे तुमच्या जीवनात सर्व दुःखे दूर होतील. नागपंचमीला पूजा कशी करावी? पूजेची तयारी आणि विधी. सकाळची तयारी. लवकरात लवकर उठून स्नान करा. घर व देवघर स्वच्छ करा. प्रतिमा स्थापना. पाटावर स्वच्छ कापड घाला. त्यावर नागाचा फोटो, मूर्ती किंवा भिंतीवर हळद कुंकवाने नाग काढा. पूजन साहित्य: पाणी, दूध, अक्षदा, पांढरी फुले, हळद, कुंकू, आघाड्याची पाने आणि दुर्वा वाहून पूजा करा. नैवेद्य: पुरणाचा नैवेद्य, गव्हाची खीर, लाह्या आणि दूध अर्पण करा. प्रार्थना करा. दिवा व धूप ओवाळून नागदेवतेला कुटुंबाच्या रक्षणासाठी प्रार्थना करा. अशा प्रकारे आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहिलं की यंदा पहिला श्रावणी सोमवार आणि नागपंचमी एकत्र आहे. त्यामुळे आधी शिवपूजा की नागपूजा करायची, नागपंचमीची पूजा करायची, उपवास कसा धरावा, कधी सोडावा, शुभमुहूर्त काय, महत्त्व काय, उपाय कोणते करावे, ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहिली. तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांना श्रावणी सोमवार व नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा.